गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गोव्यानंतर आज आम्ही चाललो आहे दुसरा प्लॅन करायला आमचा, आणि ते म्हणजे वॉटर ॲक्टिव्हिटीज. सो त्यासाठी आम्ही चाललो आहे आता मालवणला, देवबाग बीचला. तर आता वाजले सकाळचे 8:45 आणि आता आम्ही निघतो आहे. आणि आज आम्ही मात्र गाड्या घेऊन चाललो आहे, बिकॉज आता आम्ही आमच्या गावामध्ये म्हटल्यावर इथे आम्हाला कोण अडवणार नाही गाड्यांसाठी. इथे आहे सोनू स्कार्फ घालून. ही कोण आहेस तू? स्नेहल. आणि ही विजया. बघ ना इकडे. तर आता आम्ही निघतोय आणि आम्ही 1.5-2 तासामध्ये पोहोचून जाऊ. तर तिकडे गेल्यावरती आज आम्ही बीचवर भिजणार पण आहे, आणि काल आम्हाला इतकं वाटत होतं भिजावं पण चान्स नाही भेटला. तर आज आम्ही प्लॅननेच चाललो की भिजायचं पण आहे आणि वॉटर ॲक्टिव्हिटीज पण होतील. सो पुन्हा भेटूया थोड्या वेळाने. मम्मीचं तर आम्हाला जायचं होतं देवबाग बीचला, पण तो खूप लांब आहे आणि तिकडे खूप जास्त गर्दी पण असते. सो आम्हाला इथे तर सगळ्यात पहिला चिवला बीच लागला, आणि तो पण छानच आहे. सो आम्ही म्हटलं इथेच येऊया, आणि ते गर्दी पण खूप कमी आहे. आणि बाहेरच आम्हाला येताना ते एक वॉटर स्पोर्ट्स त्यांचं दिसलेलं, काय होतं त्यांचं बुटीक टाईप होता. तर तिकडे आम्ही कन्फर्मेशन केलं सगळं, म्हणजे डिस्कशन केलं त्यांच्यासोबत. आणि मग आता आम्ही आलो आहे. मग आता आम्ही सगळ्यात पहिले वॉटर स्पोर्ट्स करतो आहे. सगळ्यात पहिलं मागच्या वेळी जेव्हा आम्ही आलेली डिसेंबरला, तेव्हा त्यांनी आम्हाला सगळ्यात शेवटला पॅरासिलिंग केलेलं. पण यावेळी मेमध्ये अक्षरशः पाऊस पडायला लागला, त्याच्यामुळे कधीही पॅरासिलिंग बंद होतं. सो आता आम्ही सगळ्यात पहिलं पॅरासिलिंग आणि वॉटर स्पोर्ट्स करणार, आणि त्याच्यानंतर मग आम्ही स्कुबा डायव्हिंगला आज जाणार आहे. सो या बीचला गर्दी खूप कमी आहे, त्याच्यामुळे आम्हाला नंतर भिजताना पण मजा येईल सगळी. तर आता वाजलेत बरोबर 11:15. सो आता आम्ही चेंज करून घेणार आहे आणि आम्ही मग जाणार आहे. सो तुम्हाला दाखवते मी परत. आता आम्ही चाललो आहे चेंज करायला, बिकॉज मला असं वाटलेलं की आम्ही येऊन सगळ्यात पहिला फोटोज वगैरे काढणार आणि मग पॅरासिलिंग वगैरे करू. पॅरासिलिंग म्हणजे ते पॅराशूट जे उडतं आहे ते वालं आहे. तर पाऊस पडल्यामुळे वारा खूप जास्त येतो आहे, त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की लेट झाला तर मग पॅरासिलिंगच कॅन्सल होऊन जाईल. आता चेंज करून येतो आणि मग मी तुम्हाला परत दाखवते. तर फायनली मी चेंज करून आली आहे, आणि आम्ही आता चाललो आतमध्ये पॅरासिलिंगसाठी. सगळ्यात पहिलं कुठं जायचं आपल्याला? तिकडनं तिथे जायचं आहे ना, गाडीकडे जायचं. आमचा प्लॅन चेंज झाला आहे. पॅरासिलिंगला खूप जास्त गर्दी आहे, दुपारी बंद होणार आहे पॅरासिलिंग. तर त्यामुळे ते बोलले की पहिलं स्कुबा डायव्हिंग करून घ्या. तर स्कुबा डायव्हिंगला, आणि ह्या तिघींना एवढी भीती वाटते. मला काय नाही वाटत आहे, मी करून गेली आहे सगळं. आय एम व्हेरी चिल. खूप भारी वाटतंय मला. आता काय होतंय आल्यावर बोलला सोनू तुला. सोनू तर पहिलंच सांगते, मी पहिलंच सांगणार जास्त खाली नेऊ नका. जनरली जास्त गर्दी असते, पण आता भरतीचं टायमिंग आलं, त्याच्यामुळे जेवढे पॅसेंजर्स आहेत त्यांना ते घेऊन चालले आहेत. कारण मग सगळ्यांची वाट बघत बसेल तर कोणाचंच पूर्ण होणार नाही, आणि मग आमचं पॅरासिलिंग सुटेल ह्याच्यामुळे मेन. सो आता बोट आज जाणार आहे रॉक गार्डनकडे. बोट जाऊन मग तिकडे थांबलं आता मी पडणार असते. आता ऑलमोस्ट आम्ही थोडंसं आतमध्ये आलो आहे. तर बोट इतकी जास्त हलते ना, मला व्हिडिओ काढायलाही भीती वाटते मोबाईल पडला तर. आता बोट ह्यांनी इथे थांबवून ठेवली आहे.
आणि तिकडे पण काय चालू आहे स्कुबा डायव्हिंग. हा मारलो 2 मारलो बाई. घाबरू नको, तोंडाने श्वास घे, काय नाही होत. नाही कसं हे करतायत ना ते. जाऊन कसं जातो, जाऊन जा जा, काय नाही होत. तोंडाने श्वास घ्यायचा, काय नाही होत जा. गेली कशी थांबा. जा जा जा, चल खाली जायचे, पकड पकड आणि खाली जा. नाही पुन्हा पकडलंय का त्यांनी तुला? नाही पुन्हा. दोन उघडलात की पाणी पूर्ण बंद ठेवायचं. लिफ्ट काहीच जमलं पाहिजे. ते आम्हाला इकडं तिकडं शिफ्ट करणार आहे का? आणि असं ते पण घ्यायचं आहे मला. कन्फर्म स्नेलला नाही गेली मी, रिटर्न जाणार. मी म्हणाल पैसे नाही वाटवायचे, मी जाते. जॉन्टी फर्नांडिस मी जातच नाही आता. केलं ना तिने, झालं. बरं झालं. कानात पाणीच येतं. पकड. माती भरल्या नसती. आमचा आता पहिला स्कुबा डायव्हिंगचं झालं आहे, जाऊन आले सगळे. तर इकडे आम्हाला डिरेक्टली शिफ्ट करणार आहे पॅरासिलिंगसाठी. आणि त्याच्यासाठी सगळ्यात जास्त ह्या दोघे एक्सायटेड आहेत पॅरासिलिंगला. त्या म्हणत होते आम्हाला स्कुबा नको पण पॅरासिलिंग द्या. तर आम्हाला ह्या स्पोर्ट म्हणणार तर तिकडे त्या साईडला शिफ्ट करणार आहेत. हात आतमध्ये घ्या आणि मग
माझं लक्षातच नाही आलं, माझा हात बाहेर आहे. आम्ही इथून घ्या काढते. मी असं पकडले, मी कोणती जागेत बसले तर ही दिसावी म्हणून. सोनू थांब. येणार परत आपल्याला ये. लांब बे, लांब गेली. अशीच कर आणि त्याच बोटमध्ये थांब मग. तर आता आम्ही चाललोय वॉटर ॲक्टिव्हिटीज करायला लाईव्ह जॅकेट घालून. 3 राईड्स आहेत आमच्या. त्या झाल्यावरती मग आम्हाला पॅरासिलिंगला नेणार आहेत. म्हणजे पहिलंच नेणार होते पण त्यांनी आम्हाला बाहेर सोडलं आणून आता आणि मग बोलले परत बोट येईल त्याच्यामध्ये बसून जावा. सो आता आम्ही तिकडे चाललोय. तर आता आम्ही लाईव्ह जॅकेट घालून चाललोय. दिसतेस ग, दिसतेस तू बघ किती मोठी दिसतेस. विजया गच्च पकड. मजा आली ना पण सोनू. खूप 2-3 टाइम आपण आणले पाहिजे. मस्त वाटतं ना. तर आता आम्ही पॅरासिलिंगला जायला बोटमध्ये बसलो. तर वेगळ्या प्रकारची बोट आहे आणि आम्ही किती जण बसलोय, 4 जण बसलो. एक सीट बसेल मग आम्हाला घेऊन सोडणार आहेत तिकडे. खूप इगरली वेट करतोय.
कुठे बघायचं असतं कॅमेरा? ते सांग ना मग. आमचं कार्यक्रम झालंय बीच किनाऱ्यावर समुद्र किनाऱ्यावर बोट उतरून चालू. कसं होतं? शेवटच्या राईडमध्ये आम्हाला खूप मजा आली आणि ही आमची शेवटची राईड होती. आता आम्ही फक्त जाऊन भिजणार आहे आतमध्ये. एक तास तरी आम्ही नुसतं खेळणार आहे पाण्यात. आणि त्यांनी जे आम्हाला बनाना राईडवर आणि मध्येच पाण्यात फेकलं, बापरे असं वाटलं की बुडून मागेच जाणार आहे. सो आता आम्ही फोन ठेवतोय बिकॉज आमचे व्हिडिओ शूट करायला कोण नाही आहे. आणि परत आम्ही तुमच्याशी बोलतो थोड्या वेळाने. आमचे पाण्यात तरी खेळून झालं आणि आमची हालत खूप घाण झाली आहे. आता आम्ही असेच घरी जाऊन आंघोळ वगैरे करणार आहे.
सो आज खूप मजा आली. खूप वर्षांनी मी बीचवरती आले आणि हे फर्स्ट टाईम आले दोघी, विजया आणि स्नेहल. छान वाटलं. तर आता ह्या रिटर्न निघणार आहेत म्हणून आम्ही लवकर जातो. ह्यांची बस आहे रात्रीची. सो आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत